नाशिक विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये नाराजी नाट्य सुरूच आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना मंत्र्यांची या संदर्भात बैठक बोलावली। नाशिकमध्ये भाजप बंडखोर गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। नाशिकच्या जागेसंदर्भात शिवसेना मंत्र्यांची भूमिका स्पष्ट होईल अशी शक्यता आहे। उद्या संध्याकाळी नंदनवन निवासस्थानी शिंदेंनी बोलावलेली बैठक होणार आहे। प्रतिनिधी शुभम उमाळे या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देत आहेत। शुभम, रद्दी खरतर सूत्रांकडून माहिती मिळते की विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत सुरू असलेल्या नाराजी नाट्याबद्दल जे आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या संध्याकाळी 6 वाजता त्यांचं शासकीय निवासस्थान नंदनवन या ठिकाणी बैठक बोलवली आहे। खरं तर नाशिकमध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न जो आहे तो सातत्याने सगळ्यांना पडतोय, कारण की वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या ह्या सध्या नाशिकमधनं येत आहेत आणि अशामध्येच उदय सामंत हे नाशिकची पूर्ण जबाबदारी घेताना पाहताना दिसून येत आहेत। अर्थातच उदय सामंत यांनी देखील प्रत्येक गोष्टीची अपडेट ही एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे, पण तरी देखील नाराजी नाट्य हे सुरू आहे आणि त्यामुळेच उद्या बैठक महत्वपूर्ण बैठक ही संध्याकाळी 7 वाजता नंदनवन या ठिकाणी होणार आहे। शुभम, उद्या बैठक तर होणारच आहे, पण जे काही कार्यकर्ते आहेत एकंदरीत अंतर्गत गोटामध्ये काय चर्चा या सगळ्या संदर्भात सुरू आहेत? आता याबद्दल एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलणी करताना मी फक्त एवढंच सांगितलेलं आहे की आपण याच्यावर बसून तोडगा काढूयात, नंतर काय करता येईल आणि महायुतीमध्ये सगळं काही नीट असल्याचं नीट आहे आणि नीट ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला हा करायचा आहे, अशा पद्धतीने एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे। त्यामुळे उद्या ही बैठक होणार आहे आणि उद्या रात्री नंतर तोडगा निघेल। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शुभम।